पासून आर्थिक पासून वंचित राहावं लागलेलं आहे. त्यावेळेला हा प्रश्न कधीच सुटला असता. त्यांची इच्छाशक्तीच नव्हती मराठ्यांना, गरीब मराठ्यांना त्या ठिकाणी. बरं, त्यांची इच्छाशक्ती नव्हती, आताच्या सरकारची इच्छाशक्ती. विकास लवांडे उत्तर देतील. विकासजी मला जरा वेळ द्या. मगाशी मांडणी माझी अर्धवट. विकासजी, मला प्रत्येकाला तेवढीच संधी द्यायची आहे आणि तांत्रिक अडचणींमुळे मला पुढे जावं लागतं. बोला विकासजी, बोला. ठीक आहे, हरकत नाही. चव्हाण साहेब, मला तुमची कीव येते. आपल्याकडे येईल. इतकं बाळबोध पद्धतीने आपण विधान करतात तेव्हा तुमची कीव येते. याचं कारण असं, मराठा आरक्षण, मराठा नावाने आरक्षण देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि कुणबी आरक्षण, मराठ्यांनी पुरावे देऊन कुणबी आरक्षण मिळवणं ही दुसरी प्रक्रिया आहे. हे तुम्हाला जर मी समजून सांगायचं असेल तर निवांत सांगेल. परंतु 94 साली मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये मराठा ही जात नव्हती, कारण मराठा ही मराठी म्हणून आहेत आणि कुणबी ही जात समजली गेलेली आहे मंडल आयोगामध्ये. त्यामुळे मराठ्यांचं सामाजिक मागासलेपण सिद्ध झालेलं नव्हतं. अनेक आयोगांनी मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करू शकले नाही. सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण ही तेच झाल्याशिवाय आरक्षणात येत नाही. मग जर शरद पवार 30 वर्षापूर्वी दोषी ठरले, त्याच्यानंतरचे तुमचे नारायण राणे होते, अनेक मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, फडणवीस 5 वर्ष होते, यांनी का नाही मराठा म्हणून आरक्षण दिलं? आजही मराठा म्हणून आरक्षण का नाही दिलं? आमचा सवाल आहे. 30 वर्षापूर्वी झालेल्या शरद पवारची चूक तुम्ही म्हणताय, ती चूक नव्हतीच मुळामध्ये. कारण कुणबी प्रमाणपत्र तेव्हापासून मिळत आहेत. 2004 नंतर सुधारित जी.आर. निघाला, म्हणून तर जरांगे पाटलांची मागणी टिकून आहे. त्यात जरांगे पाटलांचं आंदोलन तुम्ही कधी चिंबरून टाकलं असतं, कधी संपून टाकलं असतं. पण जरांगे पाटील जे बोलतायत की आम्ही ओरिजिनल ओबीसीतच आहोत, आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे, याचं कारण असं की मराठ्यांनी पुराव्यासह सिद्ध केल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र मिळतंय. फक्त निजामशाहीतले मराठवाड्यातले जे काही मराठा होते त्यांच्या नोंदी सापडत नव्हत्या, त्या पुरावे मिळत नव्हते. बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांनी, मगाशी राजेंद्र कोंढरेंनी आकडेवारी दिलेली आपल्याला, आकडेवारी की आता एका वर्षाची आकडेवारी नाहीये. हरिभाऊ यावरती बोलू इच्छित आहे. हरिभाऊ, मात्र एका बाजूला आरक्षण हवंय, मात्र ते ओबीसींच्या ताटातलंच हवंय. ऐका एक मिनिट मला हरिभाऊ बोला ना. विकासजी, आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. मी हरिभाऊंना बोलायचं आहे. हरिभाऊ बोला. एकच मिनिट तुम्ही बोला. एकच मिनिट चुकीचं जाऊ नये. 1994 साली जो जी.आर. काढला होता, ती बैठक बोलावली होती मान्य शरद पवार साहेबांना. त्या बैठकीला मी हजर होतो आणि याच्यामधला